आता लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी। फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता एकाच वेळी लाडक्या बहिणींना मिळणार आहे। बहिणींच्या खात्यामध्ये पर्यंत पैसे येतील अशी शक्यता आहे। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी ही आनंदाची बातमी आहे। या योजनेमधील पात्र महिलांचा फेब्रुवारी मार्च महिन्याचा असा दोन्ही महिन्याचा रखडलेला हप्ता एकाच वेळी मिळणार आहे। आज 3000 रुपये थेट तुमच्या खात्यात जमा होतात। मध्ये अडता नाही, एजंट नाही, बिचौलिया नाही, कोणी नाही। मार्च पर्यंत 2 महिन्यांचे पैसे येणार। फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे एकत्रित 3000 रुपये मिळणार। महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची ही माहिती। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आनंदाची बातमी लाडक्या बहिणींसाठी आलेली आहे। लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात एकत्रित 3000 रुपये देण्याचा निर्णय अखेर झाला मंजूर। बघा आता लाडक्या बहिणींना वाटत होतं सरकार जाहीर करतं की नाही, की एकच हप्त्याचे पैसे देतं, 2 हप्त्याचे पैसे कधी देणार असं लाडक्या बहिणींना वाटत होतं। पण तीच लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे। तुमच्या बँक खात्यात 20व्या हप्त्याचे फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये आणि मार्च महिन्याच्या 21व्या हप्त्याचे 1500 रुपये असे टोटल 3000 रुपये वाटपाला अखेर पूर्ण मंजुरी मिळाली आहे। होय लाडक्या बहिणींनो, आता तुम्ही काळजी करायची नाही, कसली चिंता करायची नाही। पहिला टप्पा सरकारने डायरेक्ट जाहीर केलेला आहे। आता हे पैसे पूर्ण 2 टप्प्यामध्ये दिले जाणार आहेत आणि पूर्णची पूर्ण रक्कम सर्व माता भगिनींच्या बँक खात्यात जमा होईल। बघा बहिणींना वाटत होतं पैसे कधी मिळणार, आज मिळणार की उद्या मिळणार, सरकार नेमका हप्ता आमच्या खात्यात कधी देईल असं बहिणींना वाटत होतं। पण सरकारने आता फेब्रुवारी मार्च आणि एप्रिल 3 महिन्याच्या पैशांची जेवढी रक्कम लागणार होती ती रक्कम मंजूर केली असून आता एकत्र 2 हप्त्याचे पैसे येतील आणि 2 हप्त्याचे 3000 रुपये आल्यानंतर लगेच बहिणींच्या खात्यात एप्रिल महिन्याच्या हप्त्याचे पण 1500 रुपये सरकार वाटपाला सुरुवात करणार आहे। म्हणजे लाडक्या बहिणींनो, तुमच्या बँक खात्यात मोठी रक्कम सरकारच्या माध्यमातून जमा होणार आहे। 4500 रुपये एका पाठोपाठ तुम्हाला हप्त्याचे पैसे मिळतील आणि 4500 रुपये डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात जमा होतील। तर चला सर्वात आधी कोणत्या 7 बँकेत आणि 15 जिल्ह्यात पैसे वाटप सुरू होत आहे अशा जिल्ह्यांची बँकांची लिस्ट यादी सर्व काय आता आपण बघूयात। आता फक्त तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपलं हे चॅनल सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती नक्कीच टाका। तर चला पाहूयात। तर बघा लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी आनंदाची बातमी आलेली आहे। आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात पूर्ण पैसे जमा होणार आहेत। होय लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी आता मोठी घोषणा सरकारच्या माध्यमातून झालेली आहे। सरकारकडून आता पूर्ण रक्कम जाहीर होताच लाडक्या बहिणी खुश झाल्या। बघा इथे काय सांगितलं आहे, लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी, मुख्यमंत्र्यांचा निर्णय जाहीर, पैसे खात्यात येण्यास आता होत आहे सुरुवात। ते पण एक नाही तर 2 हप्त्याचे पूर्ण पैसे डीबीटीच्या माध्यमातून अखेर मंजूर झाले। यामुळे सर्व लाडक्या बहिणी माता भगिनी चांगल्याच खुश झालेल्या आहेत। टोटल पैसे वाटपाचं नियोजन सरकारच्या माध्यमातून झालेलं असून लाडक्या बहिणींना आता पूर्ण पैसे मंजूर केलेले आहेत। बघा आता या ठिकाणी सांगण्यात असं आलेलं आहे की या ठिकाणी सांगितलं आहे लाडक्या बहिणींच्या खात्यात पूर्ण पैसे वाटपाचं नियोजन झालंय आणि पूर्ण पैसे डीबीटीतून सरकार देणार आहे। डीबीटी अशी प्रक्रिया असते की डीबीटीतून पैसे दिले की 35 मिनिटाच्या आत पैसे जमा होतात, म्हणजे अर्ध्या तासात पैसे मिळतात। मग आता त्या माध्यमातूनच सरकार पैसे देणार आहे। म्हणजे एकदा पैसे वाटपाचं बटन दाबलं की आधी काय होत होतं, 2 दिवस लागायचे, 3 दिवस पैसे जमा व्हायला लागायचे, पण आता फक्त 30 मिनिटच लागणार आहेत। पूर्ण 30 मिनिटांमध्ये सर्वच बहिणीच्या बँक खात्यात पूर्ण पैसे आता जमा होणार आहेत। पण बघा हे पैसे सर्वात आधी या 7 बँकेत आणि 15 जिल्ह्यात पूर्ण वाटप केलं जाईल। गुढीपाडव्याच्या सणानिमित्त लाडक्या बहिणी नाराज झाल्या नाही पाहिजे। प्रत्येक लाडक्या बहिणीचा गुढीपाडव्याचा सण आनंदित झाला पाहिजे असं एकनाथ शिंदेंचं म्हणणं आहे। त्यामुळे आता सर्व बहिणींच्या बँक खात्यात फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे हे 3000 रुपये जमा होणार आहेत। पण बघा सर्वात आधी या 15 जिल्ह्यातच हे पैसे जमा होतील। जर या 15 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुमच्या खात्यावरती पण सर्वात आधी पैसे मिळतील। मग चला आता सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यात सरकार पैसे वाटप सुरू करत आहे अशा जिल्ह्यांची तुम्हाला नावं सांगतो। जर त्या यादीमध्ये तुम्ही राहणाऱ्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला 20व्या आणि 21व्या हप्त्याचे पूर्ण पैसे मिळतील आणि टोटल रक्कम ही तुमच्या खात्यात डीबीटीच्या माध्यमातून जमा होईल आणि एक मोठा दिलासा तुम्हाला नक्कीच मिळेल। तर चला सविस्तर आता या ठिकाणी पैसे वाटप होणारे कोणते जिल्हे आहेत, पैसे आज येणार की रात्री येणार की उद्या सकाळी येणार ते पण लगेच आता आपण पाहूया।
बघा आता मात्र राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. या ठिकाणी सर्व काही माहिती समोर आलेली आहे. बघा आलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठा निर्णय सरकारने घेतलेला आहे. लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी असून मुख्यमंत्र्यांचा निर्णय जाहीर झालेला आहे. पैसे खात्यात येण्यास सुरुवात होत असून ते पण एक नाही तर 2 हप्त्याचे पूर्ण पैसे डीबीटीच्या माध्यमातून अखेर मंजूर झालेले आहेत. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणी माता भगिनींना चांगलाच दिलासा मिळालेला आहे. सर्व बहिणी चांगल्याच खुश झालेल्या आहेत. टोटल पैसे वाटपाचं नियोजन सरकारच्या माध्यमातून झालेला असून डीबीटीच्या माध्यमातून माता भगिनींच्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात पूर्ण पैसे आता जमा होणार आहेत. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, कसली चिंता करत बसू नका. सर्वात मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी तुमच्यासाठी राज्य सरकारकडून आलेली आहे आणि सर्वात मोठा आणि महत्त्वाचा निर्णय म्हणजे लाडक्या बहिणी आता चांगल्याच खुश होणार आहेत. त्यामुळे तुम्ही काळजी करायची नाहीये. शक्यतो तुम्हाला चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही. बघा आता या 7 बँकेमध्ये पूर्ण पैसे हे सर्वात आधी जमा होतील आणि या 15 जिल्ह्यात पूर्ण पैसे सर्वात आधी वाटपाचं नियोजन झालंय. बघा आज सकाळपासूनच टीव्हीला बातमी आली की लाडक्या बहिणीसाठी 2 हप्ते मंजूर, लाडक्या बहिणीला 2 हप्त्याचे 3000 मिळणार. मग त्या बातम्या सगळ्या टीव्हीवरती चॅनलवरती आपल्याला बघायला मिळाल्या कारण की सरकारने निर्णय घेतला. बघा बातमी काय आली त्यामध्ये सांगितलं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे राज्यभरातील लाडक्या बहिणींना मार्च महिन्याचा हप्ता आणि राहिलेला फेब्रुवारीचा पण हप्ता एकत्र 3000 रुपये देण्यात येणार अशी बातमी टीव्हीवरती आली. अशी बातमी लाडक्या बहिणींनी बघताच लाडक्या बहिणी खुश झाल्या. पण बघा तुम्हाला 3000च मिळणार नाहीत तर सरकारच्या माध्यमातून हे 3000 वाटप झाल्यानंतर लगेच 1500 रुपये एप्रिलच्या हप्त्याचे पण दिले जाणार आहेत. अशी टोटल मोठी रक्कम 4500 रुपये दिली जाणार आहे. म्हणजे 20वा आणि 21वा हप्त्याचे 3000 रुपये देण्यात येतील आणि लगेच 22वा एप्रिलचा हप्ता हा 1500 रुपये बहिणींच्या खात्यात टाकण्यात येईल. पण त्यामध्ये फक्त या 15 जिल्ह्यात सर्वात आधी पैसे मिळणार आहेत. जर 15 जिल्ह्यांच्या यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर सर्वात आधी हे पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होतील आणि एक मोठा दिलासा तुम्हाला राज्य सरकारच्या माध्यमातून नक्कीच मिळेल. मग चला आता पैसे मिळणारे जिल्हे कोणते आहेत ते पण सांगतो. या ठिकाणी बघा महत्त्वाची माहिती आता समोर आलेली असून स्पष्टपणे सांगितलं आहे की सरकारकडून मोठी घोषणा. लाडकी बहीण योजनेचा 20वा आणि 21वा हप्ता 2 हप्त्याचे 3000 रुपये बहिणींच्या बँक खात्यात आता पूर्ण जमा होणार आहेत. बघा आता एवढंच नाही तर लाडक्या बहिणींनो तुम्हाला लगेच पुढील 5 ते 6व्या दिवसामध्ये लगेच काही बहिणींना 4000 रुपये आता एक वेगळ्या योजनेचे पैसे हप्त्याचे सरकार देणार आहे. म्हणजे लाडकी बहीण योजनेचे 3000 रुपये फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे लाडक्या बहिणींना तर मिळणार. पण काही अशा लाडक्या बहिणी आहेत की त्यांना राज्य सरकारची एक दुसरी मुख्यमंत्र्यांनी योजना काढलेली आहे. त्या योजनेचे 4000 रुपये देखील बहिणींना मिळणार आहेत. पुढच्या 5 ते 6 दिवसात त्या योजनेचे 4000 रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होतील अशी माहिती समोर आलेली आहे. त्यामध्ये तुमचं पण नाव सरकारने घेतलं तर तुम्हाला पण त्या योजनेचे 4000 रुपये भेटतील. सरकार आता हे पूर्ण 4000 रुपये देणार आहे. पण आता बघा हे 4000 रुपये वेगळ्याच योजनेचे आहेत आणि लाडकी बहीण योजनेचे फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता हा तर आता मंजूर केलेलाच आहे. पण तुम्ही म्हणत असाल 4000 रुपये सरकार कोणाला देत आहे, ते कोणत्या योजनेचे आहेत ते पण पुढे सांगतो. जर तुम्ही पण त्या योजनेसाठी पात्र ठराल किंवा सरकारने पण तुमचं नाव त्या योजनेमध्ये घेतलं असेल तर तुमच्या बँक खात्यात आता पूर्ण डीबीटीच्या माध्यमातून 4000 रुपयांची मोठी रक्कम ही जमा होईल. बघा आता हे 4000 रुपये देखील बऱ्याच बहिणींना सरकार देणार आहे. मग ते कोणत्या बहिणींना देणार आहे, मग त्या वेगळ्या योजनेचे 4000 रुपये बहिणींनो कसे मिळवायचे जेणेकरून तुमच्या पण खात्यात 4000 रुपये येतील ती पण माहिती मी पुढे सांगणार आहे. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि इकडे लाडक्या बहिणी योजनेचे तर हे 3000 रुपये मिळणारच आहेत. पण बऱ्याच बहिणींना सरकार 4000 रुपये एक वेगळ्या योजनेचे पैसे पण आता पूर्ण देणार आहे. ती कोणती योजना आहे आणि त्या योजनेचे पैसे मिळवण्यासाठी काय काय करावं लागेल ते पण सांगतो. जर तुमचं पण नाव सरकारने मग त्या योजनेत घेतलं तर तुम्हाला पण त्या योजनेचे डायरेक्ट 4000 रुपये मिळतील आणि एक मोठा दिलासा तुम्हाला राज्य सरकारच्या माध्यमातून नक्कीच मिळू शकतो. तर चला आता सविस्तर अपडेट आपण जाणून घेण्याचं काम करूयात. बघा आता या ठिकाणी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. लाडकी बहीण योजनेचा हप्ता फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा अखेर मंजूर झालेला आहे. बघा आता पूर्ण पैसे जाहीर झालेले असून या जिल्ह्यातून वाटप सरकारने आता जाहीर करून टाकलेलं आहे. बघा आता सर्वात आधी पैसे मिळणारे कोणते जिल्हे आहेत अशा सर्व त्या जिल्ह्यांची तुम्हाला मी नावं सांगत आहे. त्यासाठी तुम्ही लक्ष देऊन हा व्हिडिओ आता बघत चालायचा आहे. बघा एकंदरीत जर विचार केला तर लाडक्या बहिणींना आता तुमच्या खात्यात डीबीटीच्या अंतर्गत हे पूर्ण पैसे जमा होणार असल्याने एक मोठी खुशखबर ही तुमच्यासाठी आहे असं पण
आपण म्हणू शकतो। तर बघा आता आलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात एक नाही तर 2 हप्त्याचे हे 3000 रुपये पूर्ण जमा होतील आणि एक मोठा दिलासा लाडक्या बहिणींना मिळेल। त्यामुळे लाडक्या बहिणींची चिंता संपणार आहे, मिटणार आहे आणि सर्वात मोठी खुशखबर ही लाडक्या बहिणींसाठी आहे असं आपण म्हटलं तरी काहीच हरकत नाहीये। बघा आता एकंदरीत जर विचार केला तर लाडक्या बहिणींनो, माता भगिनींनो, सर्वात मोठी दिलासा देणारी बातमी ही तुमच्यासाठी आता समोर आलेली आहे। बघा आता पैसे वाटपाच्या यादीतील कोणते जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांची नावं तुम्हाला सांगत आहे। सरकारने इथे घोषणा केली आहे की यावेळेस आता डायरेक्ट हप्ता आम्ही वाटप पूर्ण करत आहोत। गुढीपाडव्याचा सण आहे त्यामुळे लाडक्या बहिणीला 2 हप्ते दिल्यानंतर एप्रिलचा हप्ता पण आम्ही लवकर लगेच 1500 देऊन टाकणार आहोत असे सरकारच्या माध्यमातून 4500 रुपये 3 हप्त्याचे पैसे बहिणींच्या खात्यात लवकर जमा करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। बघा आता पूर्ण मंजुरी देऊन टाकली असून डायरेक्ट अधिकाऱ्यांना सांगितलं आहे की काही झालं तरी आता पैसे लाडक्या बहिणींना मिळाले पाहिजे। अधिकाऱ्यांना सरकारने सांगितलं आहे की आता 2 हप्त्याचे 3000 रुपये देऊन टाका आणि लगेच एप्रिल हप्त्याचे म्हणजे जो हप्ता आहे त्याचे पण पैसे लगेच देऊन टाका। असे 3 हप्त्याचे लाडक्या बहिणींना 4500 रुपये पूर्ण देऊन टाकण्याचे आदेश सरकारने दिलेले आहेत। बघा आता पूर्ण रक्कम जाहीर केलेली आहे, सरकारने निर्णय जाहीर केला असून ही एक सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे। त्यामुळे आता तुम्ही काळजी करू नका, कसली चिंता करू नका, पूर्ण पैसे वाटपाचं नियोजन झालेलं आहे। पूर्ण रक्कम ही तुमच्या बँक खात्यात आता जमा होणार असून सर्वात मोठा दिलासा आता तुम्हाला सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे असं आपण म्हटलं तरी काहीच हरकत नाहीये। आतापर्यंतची सर्वात मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी ही लाडक्या बहिणींसाठी आलेली आहे असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही। मग चला आता नेमके पैसे सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यात वाटप सरकार सुरू करत आहे ते पण सांगतो। पण बघा सरकारकडून महत्त्वाची सूचना, मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली 2 कामे केली तरच पैसे तुमच्या खात्यात जमा होतील। जर मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली ही 2 कामे लाडक्या बहिणींनो तुम्ही केली नाही तर तुमच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार नाहीत, ही गोष्ट लक्षात घ्या। जर तुम्हाला आता लाडकी बहीण योजनेचा हप्ता पाहिजे असेल तर ही 2 कामे करावीच लागतील। मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे, यावेळेस आम्ही नियम बदलला आहे, प्रत्येक बहिणींनी ही 2 कामे करून घ्यावी जेणेकरून फेब्रुवारी-मार्च महिन्याच्या हप्त्याचे पैसे त्यांच्या बँक खात्यात जमा होतील। जर ही कामे केली नाहीत तर त्यांच्या खात्यात पूर्ण पैसे जमा होणार नाहीत। त्यामुळे ही गोष्ट आता तुम्हाला लक्षात घ्यावी लागेल। एकंदरीत जर विचार केला तर चला आता कोणत्या जिल्ह्यातून पैसे वाटप सरकार सर्वात आधी सुरू करत आहे अशा जिल्ह्यांची तुम्हाला नावं सांगतो। जर यादीमध्ये आता तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुमच्या बँक खात्यात पूर्ण पैसे आता जमा होतील आणि एक मोठा दिलासा राज्य सरकारच्या माध्यमातून नक्कीच तुम्हाला मिळेल असं देखील आपण म्हणू शकतो। तर चला आता पूर्ण पैसे वाटप होणारे कोणते जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांची नावे आपण बघूयात। तर बघा एकंदरीत जर विचार केला तर आता लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आलेली आहे। पूर्ण पैसे वाटप हे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात होणार असून ही एक सर्वात मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी आपण म्हटलं तरी काहीच हरकत नाहीये। बघा आता चला या ठिकाणी पैसे मिळणारे जिल्हे कोणते आहेत तर बघा पहिला जिल्हा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेला आहे, तो म्हणजे खूपच महत्त्वाचा जिल्हा रत्नागिरी जिल्हा आहे। बघा आता रत्नागिरी जिल्ह्यातील देखील लाडक्या बहिणींच्या खात्यात किती रुपये 1500 रुपये फेब्रुवारीचे, 1500 रुपये 21व्या हप्त्याचे म्हणजे मार्च महिन्याचा हप्ता, 1500 रुपये टोटल झाले 2 हप्त्याचे 3000 रुपये अशी एवढी मोठी रक्कम या ठिकाणी सर्व बहिणींच्या बँक खात्यात जमा होणार आहे। बघा लाडक्या बहिणींनो, बऱ्याच जणांना वाटलं की सरकारकडून काय योजना बंद झाली की काय, हप्ता कसं काय ना, हप्त्याचे पैसे कधी येतील। मग बघा आता हप्ता वाटपाचा टायमिंग पण जाहीर झाला आहे। किती वाजता पैसे मिळणार, 5 वाजता मिळणार की रात्रीच्या 10 वाजता मिळणार की सकाळी 7 वाजल्यापासून पुन्हा पैसे वाटप सुरू होणार, तो टायमिंग काय आहे ते पण तुम्हाला सांगतो। त्यासाठी आता मात्र शेवटपर्यंत व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे। तर बघा आता आलेल्या माहितीनुसार या 7 बँकेत आणि 15 जिल्ह्यात सर्वात आधी पैसे जमा होणार आहेत। यामध्ये रत्नागिरी जिल्हा पण आहे, यानंतरचा जिल्हा ठाणे जिल्हा। बघा आता ठाणे जिल्ह्यातील जर लाडक्या बहिणींनो तुम्ही राहणारे असाल तर या जिल्ह्यामध्ये पूर्ण पैसे वाटपाचं नियोजन सरकारने आता केलेलं आहे। ठाणे जिल्ह्यामध्ये आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती 3000 रुपयांची अशी मोठी रक्कम सरकारच्या माध्यमातून देण्यात येणार असून हे 3000 रुपये पूर्ण आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात ठाणे जिल्ह्यामध्ये सर्वात आधी जमा होणार आहेत। बघा हे 3000 रुपये पूर्ण वाटप झाल्यानंतर एप्रिल महिन्याच्या 22व्या हप्त्याचे वेगळेच 1500 रुपये लगेच दिले जातील। अशी मोठी रक्कम 4500 रुपये ही तुमच्या खात्यात सरकारकडून आता वाटपासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। म्हणजेच की
फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे 3,000 येतील आणि लगेच तुमच्या खात्यात एप्रिल महिन्याचे 1,500 रुपये येतील. म्हणजे टोटल रक्कम पैसे किती होईल तर 4,500 रुपये होईल. हे सर्व पैसे तुमच्या बँक खात्यात डीबीटीच्या माध्यमातून सरकार तुम्हाला देऊन टाकणार आहे आणि यामुळे तुम्हाला एक मोठा दिलासा राज्य सरकारकडून मिळणार आहे. तर चला आता पैसे मिळणारे पुढील कोणते जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांची यादी आपण या ठिकाणी बघण्याचं काम करू. बघा लाडक्या बहिणींनो, आता शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. पैसे वाटपाच्या यादीतील पुढचे कोणते जिल्हे आहेत ते पण तुम्हाला सांगतो. बघा, आनंदाची बातमी आली. आता ही जर चूक तुम्ही केली तर आता तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. तुम्हाला मग जास्त दिवस पैसे वाटपाची वेळ आता लागू शकते. बघा, आता तुमचा हप्ता सरकार बंद पण करेल जर तुम्ही ही 2 कामे केली नाही. तर आता सरकारने पूर्ण पैसे वाटपाची तयारी केली असून तुमच्या बँक खात्यात पूर्ण रक्कम आता जमा होणार आहे. गुढीपाडवा आता तुमचा गोड होणार असून गुढीपाडव्याच्या सणानिमित्त मोठी भेट लाडक्या बहिणींना सरकार देत आहे आणि ही एक सर्वात मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी सर्वची सर्व लाडक्या बहिणींसाठी. आपण म्हटलं तरी काहीच हरकत नाहीये. पूर्ण पैसे सरकारने जाहीर केलेले असून सर्वची सर्व वाटप लाडक्या बहिणींच्या खात्यात केलं जाणार आहे. मग बघा, आता कोणती 2 कामे लाडक्या बहिणींना करावी लागतील की जेणेकरून पैसे खात्यात जमा होतील ती पण माहिती तुम्हाला लगेच देणार असून आपला हा राहिलेला व्हिडिओ आता शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला सर्व काही टोटल अशी माहिती आता बघायला मिळेल. बघा, एकंदरीत जर विचार केला तर लाडक्या बहिणी पूर्ण पैसे वाटपाचं हे नियोजन सरकारने आता केलेलं असून तुमच्या बँक खात्यात पूर्ण पैसे वाटप सरकारकडून जाहीर झालेला आहे. त्यापूर्वी आता कोणती 2 कामे करावी लागतील जेणेकरून फेब्रुवारी मार्च महिन्याचा हप्ता जमा होईल ते सांगतो. जर ती 2 कामे बहिणींनो केली नाही तर तुमच्या खात्यात फेब्रुवारी मार्च महिन्याचे 3,000 येणार नाहीत आणि तिथून पुढचे पण हप्ते तुमच्या खात्यात जमा व्हायचे नाहीत. मग यामुळे तुम्हाला जे आहे ते वाट बघावी लागेल किंवा तुमचे हप्ते बंद होतील. त्यामुळे तुम्हाला निराशा देखील सहन करावी लागेल. मग चला आता सर्वात आधी कोणती 2 कामे करायची जेणेकरून आता फेब्रुवारी मार्च महिन्याचा हप्ता येईल आणि तिथून पुढचे पण हप्ते सरकार देईल ती पण माहिती सांगतो. त्यापूर्वी पैसे वाटप होणारे आणखीन पुढचे नेमके कोणते जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांची नावं आपण बघूयात. बघा लाडक्या बहिणींनो, यादीमध्ये आलेल्या माहितीनुसार पुढील क्रमांकाचे जिल्हे आता या ठिकाणी समोर आलेले आहेत. बघा, आता सध्या स्थितीला पाहायला गेलं तर पैसे वाटपाच्या यादीतील पुढील क्रमांकाचा जिल्हा जाहीर झालेला आहे. लाडक्या बहिणींनो, आलेल्या माहितीनुसार तुमच्या सर्वांच्या बँक खात्यात पूर्ण पैसे आता हे वाटप केले जाणार आहेत. आता तुम्हाला एक नाही तर 2 हप्त्याचे हे 3,000 रुपये पूर्ण मिळणार असल्याने एक मोठी दिलासा देणारी अपडेट तुमच्यासाठी आपण म्हटलं तरी काय हरकत नाहीये. बघा, आता सरकारच्या माध्यमातून टोटल पैसे आता जमा झालेले आहेत. आता ते म्हणजे जानेवारीचे, डिसेंबरचे पण आता फेब्रुवारीचे राहिले होते, मार्चचे राहिले होते तर हे पण सरकारने जाहीर केले. बघा, आता यादीमध्ये पुढचा जिल्हा सोलापूर जिल्हा पण आहे. या सोलापूर जिल्ह्यातील लाखो बहिणींच्या खात्यात पूर्ण पैसे दिले जातील. सोलापूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींनो, 20व्या आणि 21व्या हप्त्याचे 3,000 रुपये मिळाल्यानंतर लगेच तुम्हाला एप्रिलचे 1,500 रुपये सरकार जाहीर करून पुन्हा आता द्यायला सुरुवात करणार आहे. ते पण तुमच्या खात्यात पैसे येतील. अशी टोटल 4,500 रुपयांची रक्कम सरकारच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यात वाटपाची मोठी घोषणा आपल्याला बघायला मिळत आहे. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, कसली चिंता करू नका. सर्वात मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी सरकारच्या माध्यमातून समोर आली. ही एक सर्वात मोठी घोषणा आपण म्हणू शकतो. सर्वात मोठा निर्णय सरकारने घेतलेला आहे असं पण आपण म्हटलं तरी काहीच हरकत नाही. तर चला आता पैसे वाटप सर्वात आधी या जिल्ह्यात सरकार पूर्ण करत आहे. यामुळे बहिणींनो दिलासा मिळेल. मग कोणती 2 कामे करावी लागतील ती माहिती सांगतो. तर बघा, पहिलं काम तुम्हाला करायचं आहे ई-केवायसीचं. ई-केवायसी बऱ्याच जणांनी केली पण काय झालं, चुका झाल्यात. मग ते दुरुस्त जर केलं नाही तर तुम्हाला हप्त्याचे पैसे भेटणार नाही. त्यामुळे ई-केवायसी करा. CSC सेंटरला किंवा ई सेवा केंद्र जे आहेत त्या ठिकाणी भेट द्यायची आहे, ई-केवायसी करायची आहे जेणेकरून तुमच्या खात्यात सर्व पैसे मिळतील. बघा, आता सरकारने काय काय करायला सांगितलंय. आधार सीडिंग म्हणजे तुमचे बँक खाते आधार कार्डला लिंक आहे का, नसेल तर तुम्हाला मार्चचा हप्ता मिळणार नाही, फेब्रुवारी हप्ता मिळणार नाही. हे करून घ्या. डीबीटी स्टेटस तुमच्या बँकेत डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर सुरू आहे का ते तपासा. त्यानंतर जर तुमच्या अर्जात काही त्रुटी असेल किंवा तुम्ही अपात्र ठरला असेल तर पैसे थांबवले जाऊ शकतात. ही गोष्ट पण तपासा. हे सर्व व्यवस्थित असेल तर पैसे मिळतील, नसतील तर केवायसी ची दुरुस्ती करा जेणेकरून पैसे येऊन जातील. कोणती अडचण राहणार नाही. राहिलेली माहिती पुढच्या व्हिडिओत देणार आहोत. पुढचा व्हिडिओ बघायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका. धन्यवाद.